एक शाळा सुरू करायला काय लागतं? एक फुटपाथ, एक चटई आणि काही निस्वार्थ जेनझी शिक्षक. आज मी अशाच आभाळाच्या छताच्या आणि गणवेश नसलेल्या दादाजी शाळामध्ये आलोय. आणि फुटपाथच्या मागे ते पब्लिक टॉयलेट दिसतंय, तिथे यांची एक स्टुडंट राहते. मीट ज्योती. डॉक्टर बनण्याची जिद्द ठेवणारी ही मुलगी आता दुसरीत आहे. पण विचार करण्याची गोष्ट अशी की एकीकडे नाखुशीने स्वतःची शाळा सोडून पळून आलेली ज्योती, दुसरीकडे ह्या दादाच्या शाळेची मॉनिटर आहे. हा बदल कसा? तर काही महिन्यांपूर्वी हे दादाच्या शाळेचे व्हॉलेंटियर्स रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्यांच्या मुलांना मोफत शिकवण्यासाठी बोलवायला गेले. बदल्यात एकच वाक्य ऐका, बच्चे पढ़ने को जाएंगे तो वहाँ पे भीख मांगेगा. पण तरीही अथक प्रयत्नातून त्यांनी खारघरमध्ये तो विचार बुजवला आणि शिक्षणाचा विचार रुजवला. विश्वास कमवला आणि शिकवणीही पुरवली. तेव्हा त्यांना माहित नव्हतं की त्यांची शाळा मागच्या टॉयलेट मधून कोणीतरी चोरून पाहतंय. आणि मग काही दिवसांनी तो चोर येऊन बोलतो, दीदी मैं भी सीखना चाहती हूँ. पण मग शिक्षणाची आवड असूनही पहिली शाळा सोडण्याचं कारण विचारल्यावर तिने सांगितलं की मॉनिटर त्रास द्यायची आणि मारायची. मग आता मॉनिटरमुळे ती शाळा सोडून येण्यापासून आज स्वतः ह्या शाळेची मॉनिटर असण्यापर्यंत ज्योतीच्या या छान टप्प्यामध्ये कळत होतं की किती महत्वाची असतात अशी माणसं. कशी माणसं? तर ही सोसायटी जिने आरशासारखं आपली ऐपत परिस्थिती डोळ्यावर सतत झळकवली आहे. तिथे अशी माणसं ज्यांनी एक्सरे मशीन सारखं आपल्याला न दिसणारं आपल्यातलं आपलं पोटेन्शियल, आपली क्षमता आपल्याला दाखवून द्यायचं काम केलंय. सदा सुसंगती घडवली आहे. त्या विचारांसारखं गोड आईस्क्रीम पूर्वाने आणलं आणि आईस्क्रीम खाताना एक जादू झाली. सगळे शिक्षक विद्यार्थी गायब झाले आणि मला दिसू लागले विविध वयाचे मित्रमैत्रिणी. असंच मग आईस्क्रीम संपलं तसं सर्व विद्यार्थ्यांनी सवय किंवा शिकवण असल्यासारखं रिकामे कप पिशवीत भरले. पण एका कार्ट्याने आजकालच्या मोठमोठ्या शिकल्या सवरलेल्यांसारखं वर्तन केलं आणि आईस्क्रीमचा कप गवतात टाकून दिला. आणि पुढच्याच मिनिटाला त्याच्या पूर्वाताईचा सुजन वाक्याचा ओरडा त्याच्या कानी पडला. लगेच त्याने केलेला कचरा उचलून जागेवर ठेवला आणि मला ह्या भारत देशात सिव्हिक सेन्स येणार कुठून याचं उत्तर मिळालं. तर अशी ही दादाची शाळा, जिथे ज्योतीला तिची एक्सरे मशीन मिळाली आहे. आणि अजून चिमुकल्यांना शिक्षणाचा चान्स भेटण्यासाठी तुम्हीही दादाजी शाळाच्या अकाउंट बायो मधील डोनेशन लिंक वर टॅप करून डोनेट करू शकता आणि रिपोस्ट करून टाका ही गोष्ट अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.